हा त्यांनी मला जरा भेटून जावा बघा. रोहित रमेश गराटे पाकिट भेटलेलं आहे, घेऊन जायचंय. करूया सुरुवात, करूया सुरुवात. हा अगदी झापूक झुपूक देतो बुवांना सुपला शॉट. हो बुवानू पहिल्या बारीत आले तुला काय म्हणा दिलं नाही बुवांना. हा म्हणतात मी तुरपाचा एक्का आहे. हा अरे मेल्या मी पुरुष तू बाई है ना. मेल्या तू तुरपाचा एक्का नाही, तू छक्का नाही. बुवा म्हणतात तू बकासूर मी मथुर. हा मेल्या तू मथुर नाही, तू मथुरी नाही. बाईची बाजू मांडतोस ना. मी पहिल्या बारी बुवाने तुम्हाला अरे तुरे केलेलं नाही. तुमच्या आयटमची शपथ मी तुम्हाला अरे तुरे केलेलं नाही. अहो बुवानू बुवा माझ्या कानात मुद्दाय बघतात आहे. बुवा तुमच्या कानात जो कांडी जोर मुतलेला आहे त्या आधी कोणाचा तरी बारक्याचा घेऊन जावा आणि खंडवून करणार भाड्या. तुमचं गाव खेड, तुम्हाला पाणी लावणार वेड. बुवा म्हणतात बकासूर मी आहे मथुर. हा बुवा मला म्हणाले रे ना बुवा मी हाय जाडजूड, मी हाय जाडजूड. तुमची हाडाची काढा आणि बोचाचं दूध तुला जायला तर मी काय करू. जरा रात्रीचा पंपिंग कमी करा. हा आता बुवा म्हणाले 2 पोरा झाले. आता घरात काय चालत नसेल बुवांचा. आता हातगाडी बुवा अशी तुमची पिष्टा गाडी नाही तर बुवा काय म्हणाले. बुवा खरोखर तुम्हाला सांगतो तुम्ही आदिमाई आहेत, मी पार्वती आहे. मग तुम्ही मथुर नाही बरोबर ना. मग तुम्हाला आज सांगतो तुम्ही जर खरोखर आदिमाई आहो तर आमच्या शैलेश जोयाने बक्षीस दिलेलं आहे. हा पहिल्या बारीत मुद्दामून घेतला नाही बुवा. मग तुम्हाला आज सांगतो तुम्ही जर बाई आहो तुझे देता हो सौकानो. सचिन बुवा पब्लिक को दिखा दे चोर. म्हणजे दावाला नाही तुमचा काय मला म्हणालो काला. हा मेला बुवा काला आहे. हा तुमचा किती गोरा आहे. हा सगळ्यांचा काला झालाय. तो बुवानू आता कानात घाला. या ठिकाणी बुवा तुझे देता हूँ सौकानो. तू जर मथुर आहेस तू दिखा दे पब्लिक को चोर. म्हणाले की तुमच्या वडिलांची शान आहे खरोखर हा शक्ती तुला ह्या कोकणात जर कुणी या लोकांच्या मनामनात रुजवलाय ना बुवा तर माझा बाप आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मला त्याचा अभिमान आहे. म्हणतात बुवा कुस्ती लावा, कुस्ती लावा म्हणतात, कुस्ती लावा. जर जिंकलो नाही तर सकारामाची औलाद नाही. हो माझा बाप या शक्ती दुर्यात मला जो घडवलाय मी दाखवतोय लोकांना. हा माझा बाप, माझ्या बापामुळे मी घडलो. हे म्हणतात जर मी कुस्ती जिंकलो नाही तर मी सकारामाची औलाद नाही. आता तुम्हाला कसं माहिती तुम्ही सकारामाची जाऊ. बोलू 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 मुख्य देऊ. हा बघा आमचे श्याम सीता कुठे आहेत. हा आहेत ना, रेकॉर्डिंग चालू आहे. बुवा बोललेले पालीत गणपतीत कार्यक्रम झाला. या बुवा बरोबर मला गरज नाही. बुवा मी ह्या बारीतला काढायला तयार आहे आणि तेवढ्यावर बारी मी करायला पण तयार आहे. तुम्हाला ह्याचा त्याचा कशाला लागतो. एवढा गोड आहे का त्यांचा तिकडे जाऊन तोंडात घ्या. आला आला बुवा हा पिऊन वडका आणि तोंडाचा याचा उडाला भडका. याला उपाय आहे साधा, याला उपाय आहे साधा.
सचिन बुवा तोंडात घे माळ. बघा बुवा त्या बुवांवरनं बोलून गेले, लांबोरी बुवांवरनं बोलून गेले आहे ना. कारण लांबोरी बुवा माझ्या लांजा मंडळातला आहे. काय होईल ना, मी सकाळी विस्तारा तयार आहे. लांबोरे बुवा माझ्या मंडळातले, मी काय व्हायचं तर होऊ दे, सकाळी निस्तारा तयार आहे. हा तर बुवा काय म्हणाल, हा दादा तू जरा बेता मी घेतो. बुवा काय म्हणाल, त्यांची आई आणि ह्यांचा बाबा, हा आणि म्हणतात आमची शाखा कुठेही नाही. आणि मेलव त्या करंबेळ्यात परवा बारी केली, बुवा नुसतं तोंडाटलेलं. माझा तर आवाज असतो ना, माझा आवाज असतो तो तुम्हाला दाखवलं असतं. तेव्हा तुमचा आता कोणता खाटवल्यात ना यांचा शेमना दिवाळी. आणि तो हाय माझ्या बरोबर कुवेत ऋषिकेश कदम. हा दोघांना एकदम असं देन ना रपारप. हा त्या दोघांना घेऊन बारी केली त्या लांबोरे बुवा बरोबर. हा आणि इथं शाटल्या मिरवा आले होते तुम्ही. या ठिकाणी बुवा 200 रुपये पैसा आले, पैसा आले. हे बघा 200 आले, 200 सांगणार. हा आम्हाला काय बुवा जास्त वाढून सांगायची गरज नाही. हा कारण आज गाडी भाडं नाही. हा आणि 110 रुपये आलेला आहे. हे विचार आहे की तुमच्या खुलखुलेवाल्याला किती रुपयाची पाजली आहे. आणि वरनं एवढं म्हणणं आहे की जर तुम्ही याचा रिप्लाय दिला तर 210 रुपये तुम्हाला. ऑफर ऑफर बुवा. बघा बुवा म्हणाले, हा होणार. बुवा म्हणालेले बापाचं स्तवन गातो. हा माझा अधिकार आहे बुवा. हा तुम्ही आयाचं गावा, हा तुम्ही आयाचं गावा, मी बापाचं गाणार. तुम्हाला एक विषय देतो पहिला बुवांना फक्त पोरा फिरवायचा. अशोकवनात जाऊन उपटला माझी बुवा म्हणाला ना. बघा बुवा तुम्हाला पहिला विषय देतो. कालीचार 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 सारखा कालीचार कसा दादा नो मला काली 8 द्या. अरे मेलो कालीचार माहिती आहे सगळ्यांना. हा
खाली 4 करीत 9व्या तारखेपर्यंत बारीपर्यंत. अरे आधीच खेळ पकडा शिका. खाली 4 आणि घेताव सफेद मध्ये. हा बुवा हे शास्त्राचा खेळ आणि या संगीताचा खेळ आम्हाला सांगायचा नाही. बरोबर. बघा काय म्हणतो. भाडखाव बुवाची भाडखाव गाणी म्हणून या भामट्याची फुकट गेले यवानी. या भडकाव बुवाची भडकाव गाणी म्हणून फुकट गेली या भामट्याची वाणी. शेजारी बाजारी याच्या गावात नाही याला कोण मानी. शेजारी बाजारी याच्या गावात नाही कोण ह्याला मानी. आणि गाता येईन नीट सचिन बुवा उगाचित येऊन शिरा तानी. फाटकळ गाणी गातोय हा मेला. फाटकळ गाणी गातोय हा मेला याला नाही राहिले येलाज. फाटकळ गाणी गातोय हा मेला याला नाही राहिले येलाज. म्हणून या खेळच्या सचिन बुवाची म्हणून आज या खेळच्या सचिन बुवाची पालीच्या तिट्यात काढणार खार. या कदम बुवांचा आहे वेगळाच थार आणि दिसायला डॅशिंग पण यांचं रिकाम माठ. आज यांची आहे या कराटे बुवाशी गाठ. आज यांची आहे या कराटे बुवाशी गाठ. आणि आई शपथ सांगतो तुम्हाला देऊन जाणार 2-3 तरी सुटला शॉट. म्हणून धक धक होत या काळीच हे वेळ झाली आईशी यायची. धक धक होत या काळीच हे वेळ झाली आईची यायची. सोडा की हात माझा दाजी बा सोडा की हात माझा दाजी बा अहो नजर इकडं ताईची. म्हणून भवानी जो विषय दिलेला आहे रामायणाचा विषय दिलेला आहे भवानी बरोबर आहे ना. बुवा म्हणाले की त्या अशोकवनामध्ये बापानं काय राखलं ते म्हणतात पोराला राखता आलेलं नाही आणि हनुमंताची कथा मारलेली आहे. बुवा कुठच्या ग्रंथात तुमच्या आहे ना. तुमच्या कुठच्या ग्रंथात आहे तर मला दाखवा की हनुमंताचा बापूस अशोकवनात गेलेला मेल्यावर तुमचा तर सकाराम गेलेला. त्या बाटलींचा गंगाराम आणि यांचा एक सकाराम. हो नाही यांचा आत्माराम नको होता. बुवा बघा रागा रागानं आले धावू नाही. रागा रागानं आले धावू नाही. सवय नाही हो जायाची. लाज घालवली आज हो स्वतःची. लाज घालवली आज हो स्वतःची. म्हणून या पालीत किंमत नाही हो झटाची. बघा विषय कोणाचा. ती गंगा जेव्हा त्रैलोक्यात यायला निघते धरतीवरती तेव्हा शंकर भगवान तिच्या जटात त्या गंगेला असं गुरपडवून घेतात ना. नुसती जटातच खाली खाली काही कामच नाही. बुवा उपटायची गरजच नाही. म्हणून रागा रागानं आले या धावू नाही. सवय नाही हो जायाची. लाज घालवली आज हो स्वतःची. लाज घालवली आज हो स्वतःची. म्हणून किंमत नाही यांना झटाची. लाज घालवली आज हो स्वतःची. म्हणून किंमत नाही.
रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बुवांच्या बुक्कीत नको म्हणतो बोचा टेंगू द्या. या ठिकाणी गवळणीचा विषय बुवाने दिलेला आहे. बुवा तुम्हाला सांगतो आदिमाया श्रेष्ठ करायचं म्हणून हा शक्तितुरा बुवा वाटवू नका. बरोबर ना. आदिमाया श्रेष्ठ करायची म्हणून शक्तितुरा वाटवू नका. मी तुम्हाला विषय दिलाय. काय म्हणतात? हा बोला. ओके सांगतो 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 तुम्हाला सगळं सांगणार. फक्त जरा बुवांचा समाचार. हा या ठिकाणी बुवानी विषय दिलेला आहे गवळणीचा. काग यमुने निर्दयीचा. बुवा युट्यूबला बघा. चाल कशी म्हणालो. चाल कशी म्हणालो माहिती बघा. तुम जो नाते तो अच्छा आके न जाते तो अच्छा. तुम हंसते हंसते जाओ हमको दीवाना कर गए. चाल कशी म्हटली की जरा ऐका. नंतर किंग ऑफ शक्तितुरा हा असं आमच्याकडे लय पडलेलं आहे. हा आता सगळं गुंडाळून खुटीच लावलं नाही बुवा. हा म्हणून बुवा काय म्हणाले. बुवा तुम्हाला मी विषय विचारला. नंदराजा सांगतोय कृष्णाचे वडील सांगताय की अगं यमुने हे तुमचं जो कोण निवणार ठेवलं आहे ना कामले फामले. हा कारण माझ्या वडिलांच्या पाठीमाग मी स्वतः लेखणी करतो बुवा. कोणाचं उसणं बासणं आणत नाही. हे कोणाच्या हातापाया पडून जो आणतो आणि मला सांगतावा नाही त्या गोष्टी. हा हा बुवानी विषय दिलेला आहे. सार गोकुळ देतई ग्वाही आई तुझी रडणार नाही. बुवा हे फक्त तुम्ही माझा तुला श्रेष्ठ करायचं नाही म्हणून या थातूर बातूर लोकांना उत्तर दिलेलं आहे. उत्तर तुमचं काय पाहिजे की यमुनेने सांगायला पाहिजे की कालिया नागाचा गर्वहरण करण्यासाठी त्याचा वध करण्यासाठी जो कृष्णानं हा जन्म घेतलाय हा 8वा अवतार धारण केलेला आहे. त्याच्यामुळं त्यानं यमुनेत माझ्या उदरामध्ये उडी घेतलेला आहे. हा विषय मला बुवा अपेक्षित होता. तुम्ही अजून आजच्या बच्चा कच्चे हो. कारण अरे बाबाजी आज बुवा तुम्हाला खरं सांगतो त्या परवाच्या तुमच्या बुवांना पण सांगितलंय की आपल्या गावात कोणाला सुद्धा किंमत नसते. एकमेव शाहीर आहे आणि हे माझ्या बापाने कमावलेलं आहे बुवा. हे माझ्या वडिलांनी कमावलेलं आहे. माझा त्याच्यात काय नाही आणि हे लोकांचं प्रेम आहे. तुमचं झालंय कसं की आज मी जाईन आणि काहीतरी बोलीन. बुवा तुम्हाला गोलीगत लोकांनी धोका दिलेला आहे. म्हणून बुवाचा कालियाचा गवळणीचा विषय झाला. बुवा म्हणाल श्रद्धांजली आहे ना. मी चांगलं बोललो. चांगलं ते चांगलं. बुवा तेव्हा सुद्धा बुवा म्हणून गेले की सुशांत जरासा बोलला. बुवा खरं सांगतो तुम्हाला मी वडिलांना त्या दिवशी सावर्ड्याच्या बारीमध्ये सांगत होतो की मी बारी करतो. शाहिराचा पिंड आहे बुवा. मला म्हणाले की फक्त सुरुवात करतो. बरोबर. त्यांनी सुरुवात केली. ह्या लवडू बुवाला काही सुद्धा बोललेलं नाही. काय म्हणाला माझं कराटे बुवांवरती प्रेम आहे. हा त्यांच्या बद्दल मला मनात आदर आहे. लवडू म्हणजे तुम्हाला शिवी नाही दिलेली बुवा. हा लवडू म्हणजे लव म्हणजे प्रेम आणि डू म्हणजे करणारा. हा प्रेम करणारा लवडू. हा मी बुवानी यांना जरा सुद्धा वाईट म्हटलेलं नाही. पहिल्या बारीत गेल्या वर्षी दसऱ्यातच झाली बारी आणि बुवानी युट्यूबला ऐका तुम्ही सगळ्यांनी काय काय गराटे बुवांबद्दल बोललेत नाही. आणि मला काय म्हणतात की सुशांत बोलला. बुवा मला काय गरज नाही हो. कारण तुम्हाला माईक भेटला ना की तुम्ही 2-2 तास सोडित नाही. हा तुम्हाला इतिहास आहे. हा म्हणून बुवा म्हणाला गावची नवरी लाजरी. गावची नवरी लाजरी. बुवा ही लाजरी नाही. ही पादरी पण नाही आणि मी आज इथं नवरी पण नाही बुवा. हा मी नवरा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर जेव्हा माग तुम्हाला टप टपाटप कसे सुपला शॉट देतो बघा. हा म्हणून
त्यांची शान होती. हा हो, शक्ती तुऱ्याची शान आहे ती. तुम्ही काय, तुम्ही नुसती घाण केलेली आहे साड्या बिड्या नेसून. हा, कारण तुमच्या गुरूंबरोबर, तुमचं जो पहिलं गुरु होतं, हा, त्यांच्या बरोबर माझ्या वडिलांनी बाऱ्या केलेल्या आहेत आणि त्या बारीत मी गाणी म्हटलेली आहेत. बुवा मला नका शिकव. हा, म्हणून या ठिकाणी बुवा रताळ्याचा विषय म्हणाले. बुवा म्हणाले नाही रताळ्याचा विषय पहिल्या वारीत. हा, बुवा खोटा बोलायचं नाही. देव बाप्पा कान कापील, देव बाप्पा कान कापील आणि कानावर नाही भागलं मग काय काय कापील ते काय मला माहित नाही. त्या ठिकाणी बुवा म्हणाले हलवून हलवून उठत नाही. हा, मेलव एक टिचकी मारली ना तुमचं रातभर काम. तुम्हाला जरा पण सुट्टी देणार नाही बुवा. या ठिकाणी अजून एक विषय घ्यायचा होता पण वेळ कमी आहे कारण बुवानी वाजवला नाही. हा, म्हणून एक फक्त बैलगाड्याची फरमाईश आहे तेवढी घेणार. साहेबांचं गाणं परत एक फरमाईश आहे एकदा घेणार कारण आमचे पडवळ दादा कोण आहेत मला बघायचं का होतं कारण माझ्या पंचक्रोशीत पडळ नावाचं कोण आहे नाही. हा, तसं जवळपास पड्याळ नावाचा कोण आहे नाही. आमचं साऊंडवालं राजेश दादा पड्याळ तेवढेच आहेत. म्हणून म्हटलं या फरमाईश आहेत का तुम्हाला दिलं नाही म्हणून तुमच्या मिरच्या झोमल्या आहेत या मला बघायच्या होत्या. म्हणून त्यांना विचारलं बोललो की पड्याळ कोण असतील त्यांनी मला येऊन भेटा. हा, बाकी बुवा विषय काय नाही, तुम्हाला चांगला असा विषय देणार बघा. एकदा पोरा फिरव. आहे साऱ्याची जग खूप मोठा आहे या छकड्याचा मान. दिला मला या मातीनं पुण्याईचं दान म्हणून हा बैलगाडा आमचा जीव की प्राण. म्हणून आमचे कल्पेशदादा बंडे यांची फरमाईश आहे. चिखलात उडतोय चिखल उडवतो, चिखलात पळतोय चिखल उडवतो, शर्यतीमध्ये मानानं पळतोय, चिखलात पळतोय चिखल उडवतो, शर्यतीमध्ये हा मानानं फिरतोय, सारे भिजून झाले त्याला लागू दे माझ्या गुलाल जोडीला, लागू दे माझ्या गुलाल. नवीन बैलगाड्याचं गाणं आलेलं आहे आणि त्या चालीवरती त्यांना गाणं पाहिजे म्हणून लावून गंध पळतोय धुंद, बैलगाड्याचा लागलाय छंद, लावून गंध पळतोय धुंद, ह्या बैलगाड्याचा लागलाय छंद, माझा पैशाचा करत नाही, माझा पैशाचा करत नाही, कल्पेश बनबेच्या छकड्याची
चर्चा ही गावात हाय कल्पेश बनवेच्या या छकड्याची चर्चा ही गावात हाय पहिल्या बारी की बुवांना गेल्या वर्षी विषय दिला होता, ग्रंथ आकारे दिला होता. बुवा खरं सांगतो आज तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर मी दिलेलं आहे ते माझ्याकडे ग्रंथात सहित आहे. पाहिजे असेल तर घेऊन बघा. कारण आम्ही जेव्हा उत्तर देतो तेव्हा ग्रंथ पुरावा जर उपस्थित असेल तरच देतो. आज तुम्ही पहिल्या बारीत म्हणालो आहे ना की बुवांच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देणार आणि नंतर म्हणता जरा जवळ जवळ गेलेलो आहे, पुढच्या बारीत नक्की देऊ. आता पुढची बारी 1 तारखेला आहे ना हातकंब्यात 1 तारखेला सनगरेवाडीत. बुवा तिथं तुम्हाला दाखवतो खरा शक्ती तुला काय असतो की काली चार का खाली चार हे तुम्हाला तिथं दाखवतो बघा. कारण बुवा म्हणाले आमचा अफजल खानाचं नाही पण बुवा रेड्याचं म्हणाले बघा. बुवा तुम्ही म्हणालेले आहेत आपला तो बाब्या हा बुवा असं काही नाही. तुमच्यावर पण लोकांनी तेवढंच प्रेम केलेलं आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो हे जे तुम्ही लोकांना बोलता रसिकांना बोलता हे बुवा बंद करा. आणि मी जर खरोखर तुम्हाला सांगतो मी जर माणसं जोडली नसती तर आज एवढी लोकांनी पैसे उडवले नसते आणि एवढ्या फरमाईश आल्या नसत्या बुवा. हा कारण तुमच्या ज्या काही मिरच्या झोंबलेत ना त्या झोंबू देत. सकाळी आमच्या वडापाववर हा मिरच्या तुमच्या हा म्हणून एक फक्त साहेबांचं फक्त जे गीत आहे त्याचा या ठिकाणी आमचे डिरेक्टर प्रदीप धाडवे आणि कशेळी गावचे सरपंच दीपक बावकर यांच्याकडून 1001 रुपये घेऊन फरमाईश आलेली आहे. दादा दाखव 1001 दाखव. हा फरमाईश आलेली आहे की साहेबांवरचं जे गाणं आहे ते एक ध्रुवपद झालं पाहिजे नक्की. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं विकास कामांचा घेतलाय ध्यास राजकारणाचा खोल अभ्यास किंगमेकर ह्या कोकणातले संघ पुढारी होईल का. त्या ठिकाणी दीप दर्पण ग्रुप यांच्याकडून आमचे दीपराज सावंत 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अहंकाराचा पुतळा खरा आणि तो रावण बोले ह्या राक्षस वीरा हरण होशील का तू हरण होशील का सुतमारीच्या सांगशील का जुतमारीच्या सांगशील का बाहेर रामाला कळशील का जुतमारीच्या सांगशील का बाहेर रामाला कळशील का.
कह रही है खुशी की मुबारक घड़ी आ गई है सजी सुर्ख जोड़े में चांद सिद्धू है फलक से परी आ गई है म्हणून काय म्हणतो या सचिन बुवाला आहे माझा ठाकरे आज लावणार तुझी या पाली गावात तुझ्या सारखे कितीक झाले तर शाहीरला करे तुझ्या सारखे शाहीर कितीक झालेत ला करे पण सगळ्यांचा हाय शक्ती तुऱ्यात मी बाप रे इसको बोलते हैं परफेक्ट कटिंग हा आमचं बारक्या वडापाव आलाय त्यांच्याकडे पण भेटते कटिंग बुवा काय म्हणतोय या सचिन बुवाला आहे माझा ठाकरे या सचिन बुवाला आहे माझा ठाकरे आज लावणार तुझी पाली गावात तुझ्यासारखे कित्येक झाले तर शाहीरला तुझ्यासारखे शाहीर कित्येक झाले तर फरमाईश आलेली आहे बंड्या आणि पांडू अनिल साळवी आणि अमोल गुरव काय म्हणतो भल्या भल्यांना फुटतोय घाम सारे घा पाहून घाटात भल्या भल्यांना फुटतोय घाम सारे पाहून घाटात नाद लागलाय महाराष्ट्राला एकच बैलगाडा शर्यत नाद लागलाय महाराष्ट्राला एकच बैलगाडा रिप्लाय दिलेला नाही म्हणून पुन्हा एकदा आमच्या जाणवाल्यांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आता नाही होणार आता नाही होणार आता नाही होणार नाही होणार नाही होणार आता आणि या ठिकाणी पुढच्या वारीला बोल ना 1 तारखेच्या वारीला
जिजाऊचा तो बाळ होता घोड्यावर स्वर, त्याला पाहून शत्रू सारे झाले होलाचा. काढला कोकळा काढला अफजल खानाचा जाऊन घरात कोकळा काढला. आयोजकांची विनंती आहे की आईचा गोंधळ झाला पाहिजे. आई माझी थाटात बसलेली आहे. हा बरोबर ना. या ठिकाणी अजून खूप कार्यक्रम करायचे. बुवांसाठी काही कारण देत नाही, पण रोज असाच आवाज पुरवणार. आणि आमचे दादा आहेत, पिंट्या दादा आहेत, त्यांची कृपा आहे आपल्यापर्यंत असाच आवाज जाणार. म्हणून माझ्या वडिलांनी जो अजरामर असा गोंधळ केला या शक्तितुऱ्यामध्ये, तो या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करतोय बुवा. आणि बुवा म्हणालेले आहेत की म्हणतात यांचं कोणतरी आहेत तर शेमनं